नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लाच घेताना सिंगम लोकायुक्तांच्या जाळ्यात, अटकेवेळी हाय ड्रामा. लॉटरी तिकीट व्यवहाराच्या सेटलमेंटसाठी 5 लाख रुपयांची मागणी करून 4 लाख रुपये घेताना केपी अग्रहारचे इन्स्पेक्टर गोविंद राजू यांना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात पकडले. अटकेवेळी झालेल्या हाय ड्रामाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बंगळुरूमधील केपी अग्रहार पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर गोविंद राजू लॉटरी तिकीट व्यवहाराच्या सेटलमेंट प्रकरणात लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडले. वाद मिटवण्यासाठी आणि BUDS कायद्याअंतर्गत गुन्हा टाळण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम मागितली होती. लोकायुक्त SP शिवप्रकाश देवराजू यांच्या माहितीनुसार इन्स्पेक्टर गोविंद राजूने 5 लाखांची मागणी केली होती. 1 लाख आधीच घेतले होते. उर्वरित 4 लाख रुपये CAR ग्राउंडवर आणायला सांगितले. पीडितांनी लोकायुक्तांना कळवल्यावर सापळा रचण्यात आला. गोविंद राजू 4 लाख रुपये घेत असताना लोकायुक्त पोलिसांनी त्यांना घेरलं. पकडले जाऊ नये म्हणून इन्स्पेक्टरने जोरदार प्रतिकार केला. 6 अधिकाऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो ओरडत होता. हा हाय ड्रामा पाहून स्थानिक थक्क झाले. अखेर त्याला ताब्यात घेतलं. पीडित सूरजने सांगितले, मला रोज पोलीस स्टेशनला बोलावून त्रास दिला जात होता. केसमधून बाहेर पडण्यासाठी SP चंदन यांना पैसे द्यायला गोविंद राजूने सांगितले. पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा होती, पण इथे वेगळेच घडले. मोहम्मद अकबरच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. लोकायुक्त SP शिवप्रकाश देवराजू म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सापळा रचला. गोविंद राजूने 5 लाखांची मागणी करून 4 लाख घेताना रंगेहात पकडलं. तपासाचा भाग म्हणून ही कारवाई केली. सध्या इन्स्पेक्टरची चौकशी सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.